शाकाहारी जेवण जेवता, मग जेवताना तेच तेच लोणचं पापड खाऊन कंटाळा आलाय, तर त्याच प्रकारच्या पदार्थांपासून तर तुम्हाला सुटका हवी आहे. काहीतरी नवीन वेगळं बनवायचं आहे, तर नवीन पदार्थ खायचा आहे. नाही नाही मित्रांनो, घाबरू नका. ही आता तुम्हाला कोथिंबीर दिसते, पण हा प्रकार कोथिंबीरचा नाहीये, तर हा एक वेगळा प्रकार आहे. हा याच्या हे पण सामान तुम्ही बघताय, पण नाही हे सामान आपण वापरणार आहोत, पण त्यामध्ये आपण एक नवीन ऍड पदार्थ करणार आहोत आणि तो पदार्थ आहे डॅन. येस, तुम्ही सगळ्यांनी ओळखलं असेल, हे आहे आपला रानमेवा म्हणजेच करवंद. आणि तुम्हाला सांगायला असं मला एक सांगायचं आहे की जी लोक गावाकडे राहतात त्या गावाकडच्या लोकांना हे सहज उपलब्ध होईल, पण जी लोक शहराकडे राहतात त्या लोकांना हे थोडंसं मिळणं मुश्किल होईल. त्याच्यामुळे त्यांना जिकडून शक्य होईल त्यांनी तिकडून घ्यायचा प्रयत्न करा. नमस्कार मित्रांनो, आरसी ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आणि एका नवीन व्हिडिओ सोबत तुम्ही जोडलेला आहात. आणि आता ही रेसिपी काय आहे, तो पदार्थ काय आहे, ते सगळं तुम्हाला आता व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे. अर्थातच आपली होस्ट अँड गोस्ट उर्मिला. तर आज आपण बनवणार आहोत कच्च्या करवंदाची चटणी. तर इथे मी फ्रेश करवंद घेतलेले आहेत, कच्चे करवंद घेतलेले आहेत आणि त्याच्यावरचे डेट काढून स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत आणि पाण्यात भिजत ठेवले. त्यानंतर चवीनुसार मीठ, अद्रक, मिरची, लसूण आणि खोबरा. तर हे आपण सर्व एका मिक्सरच्या जारमध्ये वाटून घेणार आहोत आणि छानपैकी चटणी करणार आहोत. तर मी इथे मिक्सरचा जार घेतलेला आहे, त्यामध्ये आपण हे सर्व करवंद टाकून घेऊया. त्यानंतर आपण यामध्ये खोबरं टाकून घेऊया. अद्रक, लसूण, 4 किंवा 5 हिरवी मिरची आणि चवीनुसार मीठ. तर आता आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊया. तर अशा प्रकारे आपली करवंदाची चटणी तयार झालेली आहे. जितकं छान स्ट्रक्चर आणि कलर आलेला आहे तितकीच सुंदर खायला लागते. तर ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा आणि जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद.